नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। आज आपण बघूया पितृदोष दूर करण्याचे उपाय। यंदा तब्बल 18 वर्षानंतर पितृ पंधरवड्यात कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो आहे त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्यांचे दान करायला हवे। जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दान धर्म करा, तुमचा पितृदोष नक्की कमी होईल। दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात। तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते। पितृपक्षातील श्राद्धाचे प्रकार पुढील प्रमाणे आहे। पंचमी श्राद्ध, ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला आहे त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते। नवमी श्राद्ध, नवमी तिथीला मातृनवमी असेही म्हणतात। या तिथीला श्राद्ध केले असता कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते। चतुर्दशी श्राद्ध, ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते। सर्व पितरी अमावस्या, ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहिती नाही त्यांचे श्राद्ध सर्व पितरी अमावस्या या दिवशी केले जाते। जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो, त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते, त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात, आपल्याला आशीर्वाद देतात। येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, ही माहिती डॉक्टर मधुप्रिया प्रसाद, ॲस्ट्रोलॉजर अँड वास्तू एक्सपर्ट यांनी सांगितलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।